ट्रान्सजेंडरिझमला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रमोट करण्याचं सुद्धा कारण हेच आहे की कुटुंब व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. कारण कसं आहे की नैसर्गिकरित्या अशा भावना असू शकतात. स्त्रियांमध्ये पुरुषत्वाची भावना असू शकते किंवा पुरुषांमध्ये स्त्री सुलभ भावना असू शकते, पण हे 0.02% केसेसमध्ये होतं नैसर्गिकरित्या. आणि त्यांना जर काउन्सिलिंग केलं, थोडंसं त्याच्यावर काम केलं, तर ती भावना सुद्धा आपण काढून टाकू शकतो. आणि समजा नाही निघाली तरी त्या लोकांना समानतेची वागणूक मिळावी, हे बरोबर आहे. पण आता जे होतंय ते ट्रान्सजेंडरिझमचं मार्केटिंग होतंय. मी आता असं झालं की बिंग ट्रान्सजेंडर इज कूल, आणि मग लोक जास्तीत जास्त तिकडे आकर्षित होतात. आणि मी माझ्या पुस्तकात त्याचे अनेक फिगर्स पण दिलेत की इंग्लंड अमेरिकेमध्ये आता 1500% वाढ, 2000% वाढ अशी होते की जे लोक सांगतात की आम्ही ट्रान्सजेंडर आहोत. हे नैसर्गिक नाही आहे, ऑब्व्हियसली हे नैसर्गिक नाही आहे, पण केवळ ह्या मार्केटिंगमुळे हे असं घडतंय. आणि हे अतिशय घातक आहे. म्हणजे सांस्कृतिक मार्क्सवादावर मी पहिल्यापासून का भर देतोय याचं कारण हे की ह्या ज्या वेगळ्या आयडियाज ते वापरत आहेत कुटुंब व्यवस्था नष्ट करण्यासाठी, धर्म नष्ट करण्यासाठी आणि देशप्रेमाची भावना नष्ट करण्यासाठी, त्या अतिशय घातक आहेत आणि त्या आपल्या समाजाला परवडणाऱ्या नाहीत. आणि म्हणून आपण त्याच्याबद्दल अत्यंत जागृत राहणं अतिशय आवश्यक आहे.